येथे घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा SB न्यूज चॅनल। मानकापूर तालुका निपाणी दिनांक 4 रोजी पहाटे सागर बापू कुंभार वय वर्ष 55 या यंत्रमाग कामगारावर जीवघेणा चाकू हल्ला मनोहर कोरवी या माथेफिरूने केला आहे आणि त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे। सदर जखमी सागर कुंभार यांच्यावर चिकोडी सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत आणि सदर घटनेचा तपास सदरगा पोलीस करत आहेत आणि या घटनास्थळावरून समजलेली बातमी अशी की सागर कुंभार हे देवगंडा चौगुले यांच्या यंत्रमाग कारखान्यात कामास आहेत। ते नेहमीप्रमाणे रात्रपाळी करीत असताना गुरुवारी पहाटे माथेफिरू आणि मनोरुग्ण असलेला मनोहर कोरवी कारखान्यात येऊन संशयास्पद हालचाल करत होता। यावेळी सागर कुंभार यांनी त्यास विचारलं असता त्याने चाकूने मानेवर हल्ला केला। अचानक झालेल्या हल्ल्याने त्यांनी आरडाओरडा करतात हल्लेखोर कोरवीने घटनास्थळावरून पळ काढला। ग्रामपंचायत सदस्य राजू कुंभार, ग्रामपंचायत माजी अध्यक्षा वैशाली कुंभार यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि यावेळी सागर कुंभार रक्ताच्या थारोळ्यात विवळत पडलेले होते। जखमी चिकोडीच्या जनरल हॉस्पिटलमध्ये तातडीनं दाखल केले। सदर हल्लेखोराचे कोरवी याचे मानसिक संतुलन बिघडलेलं असून त्याने अनेक वेळा ग्रामपंचायत कार्यालयात धुडगूस करून साहित्याची मोडतोड करून ग्रंथालयातील पुस्तके सुद्धा फाडली आहेत आणि ग्रामपंचायतमधील लेडीज कर्मचाऱ्यांना अश्लील बोलणे आणि यासह अनेक उपद्रव कोरवी यांनी केलेले आहेत। मानकापूर ग्रामपंचायत पदाधिकारी मनोहर कोरवीच्या नातेवाईकांना ही बाब सांगितलेली असून त्याला लवकरच रत्नागिरीच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची व्यवस्था केली। नातेवाईकांनी असे ग्रामपंचायतीचे अध्यक्ष सुनील म्हाकाळे यांना सांगितलं आहे आणि तोपर्यंत परत सकाळी हा प्रकार केल्याने माथेफिरू कोरवीवर कडक कारवाई करण्याची मागणी घटनास्थळी नागरिकांनी केली आहे। घटनास्थळी सदलगा पोलीस आपत्ती पोलीस दल दाखल होऊन पाहणी केली आहे। SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे।